आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. कोल्हापुरातील ख्रिस्ती समाजाला हक्काची दफनभूमी मिळावी या मागणीसाठी आज ख्रिस्ती समाजाच्या वतीने कोल्हापूर महापालिकेच्या समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. कोल्हापूर शहर व उपनगरे यामध्ये ख्रिस्ती समाजाची लोकसंख्या मोठी लक्षणीय आहे. ख्रिस्ती समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न गेल्या 20 वर्षापासून गंभीर स्वरूपाचा बनलेला आहे. चालू दफनभूमीत एका खड्ड्यात 5हून अधिक मृतदेह अत्यंत कमी कालावधीत पुरले जात असून दफनाचा खड्डा खणताना पूर्वीच्या मृतदेहाचे अवयव हाती लागत असतात. याबाबत कोल्हापुरातील ख्रिस्ती समाजाच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेला नवीन दफनभूमीची मागणी गेल्या 20 वर्षापासून केली जात आहे. या अनुषंगाने मागील 20 वर्षातील मुख्यमंत्री, पालकमंत्री, अल्पसंख्याक मंत्री, जिल्हाधिकारी, आयुक्त, महापौर व सर्व शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यापासून त्यांच्या कार्यालयापुढे धरणे आंदोलन, ठिय्या आंदोलन, रास्ता रोको, शवपेटीसह आंदोलन, मृतदेह घेऊन शवयात्रा अशी अनेक आंदोलने वेळोवेळी केली आहेत. या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश तत्कालीन लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी दिले असून तशी लेखी पत्रे दिली आहेत, पण प्रत्यक्षात त्याची कोणतीही कृती झाली नाही. दिनांक 3/9/2013 रोजी श्रीमती सुलोचना सूर्यवंशी या ख्रिस्ती महिलेचा मृतदेह कोल्हापूर महापालिकेने दिलेल्या कळंब येथील जागेत पुरलेला मृतदेह पुन्हा उकरून बाहेर काढून मृतदेहाची हेळसांड केली आहे. देशभर असे म्हटले जाते की जगावे जगात पण मरावे कोल्हापुरात, कारण येथे सर्व समाजाच्या लोकांना मरणाचा खर्च मोफत कोल्हापूर महापालिका करते. परंतु याला ख्रिस्ती समाज अपवाद आहे. दफनाचा खर्च सोडाच, पण दफनासाठी खड्डा किंवा जागा देण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका नकार घंटा, विलंब, वेळ काढूपणा करीत असून प्रशासनाचा अक्षम्य दिरंगाई व दुर्लक्षपणा व दफनभूमीचा ताबा ताबडतोब मिळण्यासाठी ख्रिस्ती समाजाच्या वतीने समाजातील तरुण कार्यकर्ते राकेश सावंत, कनानकर, जोशवा सावंत, सदर बाजार व बाबासाहेब पाटोळे कसबा बावडा, अजय पाटोळे कसबा बावडा या 3 युवकांनी शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला असून यामध्ये ख्रिस्ती समाज व सर्व चर्चेस त्यांच्या सोबत उपोषणाला बसणार आहेत. उपोषणादरम्यान कोणतीही गंभीर घटना घडल्यास त्यास कोल्हापूर महानगरपालिका जबाबदार राहील असे ख्रिस्ती समाजाने सांगितले आहे. यावेळी जोशवा सावंत, प्रमोद सुशील आवळे, विल्सन नाथन, राकेश सावंत, संदीप थोरात, अनिल शिरोलीकर, सुनील लोखंडे, रमेश भोसले, संजय रेणके, बाबासाहेब कोरे, गणेश सावंत, सुनील लोखंडे आदी उपस्थित होते. दरम्यान आज सायंकाळी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आदिल फरास यांनी उपोषण स्थळी भेट दिली. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. आज दिनांक 9 जानेवारी रोजीपासून आम्ही समस्त ख्रिस्ती समाज कोल्हापूर व ख्रिस्ती शक्तींच्या माध्यमातून आमरण उपोषण चालू केलेलं आहे. आमची प्रमुख मागणी आहे की समस्त ख्रिस्ती समाजाला दफनभूमी मिळावी. गेले 20 वर्षापासून आम्ही संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन यांच्याकडं दफनभूमीसाठी जागा मागत आहोत. त्यासाठी 20 वर्ष झाले त्यांनी विलंब लावलेला आहे. 20 वर्षापासून हा संघर्ष अखंडपणे आम्ही चालू ठेवलेला आहे आणि 20 वर्षापासून आम्हाला कोल्हापूर महानगरपालिका त्यांच्या पद्धतीनं जुलवत ठेवण्याचं काम त्यांनी ठेवलेलं आहे. याचा अर्थ मराठी भाषेमध्ये भिजत गोंगडं ठेवणं ह्याला म्हणतात, तसं त्यांनी केलेलं आहे. 20 वर्षापासून आम्हाला या दफनभूमीचा आमचा मागणी आहे आणि आत्ता परिस्थिती अशी आहे, आमची सध्याची दफनभूमी जी कदमवाडी या ठिकाणी आहे ती दफनभूमी पूर्णपणे भरलेली आहे. एका खड्ड्यात आम्ही 5-5, 6-6 मृतदेह पुरले गेलेले आहेत आणि सध्या आता कोणतं मयत झालं आणि ते बॉडी पुरायला गेलं तर ह्याच्या अगोदरचं जे पुरलेली बॉडीचे ते अवशेष आमच्या हाताला लागतात आणि बिकट परिस्थिती समाजाची झालेली आहे. म्हणून आम्ही 20 वर्षापासूनच त्यांच्याकडे मागणी करत आहोत, परंतु अनेक वर्षापासून यांनी आम्हाला जुलवत ठेवलेलं आहे. म्हणून आम्ही त्याच्या 20 वर्षामध्ये मोर्चे,
निवेदने, लाक्षणिक उपोषणं, बेमुदत उपोषणं अशा प्रकारचे अनेक प्रकारचे आम्ही लोकशाही पद्धतीनं मार्ग अवलंबलेला आहे. त्याचीसुद्धा दखल महानगरपालिकेनं घेतलेली नाही आहे. म्हणून यावर्षी आम्ही कोल्हापूर महानगरपालिका समोर आमरण उपोषण आम्ही समाजातर्फे करत आहे. त्यासाठी पाटण राकेश सावंत, पाटण जीवशिवा सावंत, पाटण अजय पाटोळे, पाटण बाबासाहेब पाटोळे हे आम्ही 4 जण आमरण उपोषण करणार आहोत. जोपर्यंत आम्हाला आमची जागा ताब्यात देत नाही, पोझिशन आम्हाला देत नाही, तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही. आणि तरीसुद्धा त्याने आम्हाला जर जुडवत ठेवलं किंवा नकार दिला तर ह्याच्यापेक्षा उग्र आम्ही आंदोलन करण्याच्या मनस्थितीत आहोत. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.